हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोधकथा. गुरु शिष्य. एकदा एक गुरु आपल्या सर्व शिष्यांसह पायी प्रवास करत होते. चालत चालत ते एका गावात पोहोचले. ते गाव खूप मोठं होतं. तिथं फिरायला त्यांना खूप वेळ लागला. गुरुजी थकले होते, खूप तहानलेले होते. म्हणून त्यांनी आपल्या एका शिष्याला सांगितलं की आपण काही काळ या गावात राहू, तुम्ही माझ्यासाठी थोडंसं पाणी घेऊन या. जेव्हा तो शिष्य गावात आत फिरत होता तेव्हा त्यानं पाहिलं की तिथे एक नदी होती, ज्यामध्ये बरेच लोक कपडे धुत होते, बरेच लोक आंघोळ करत होते आणि त्यामुळे त्या नदीचं पाणी खूप घाण दिसत होतं. शिष्याला असं वाटलं, अशा घाणेरड्या पाण्यानं गुरुजींची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे हे पाणी त्यांना प्यायला देता येणार नाही. तो शिष्य पाणी न घेताच परतला. त्यांनी गुरुजींना नदीच्या त्या घाणेरड्या पाण्याबद्दल सर्व काही सांगितलं. त्यानंतर गुरुजींनी आणखीन एका शिष्याला पाणी आणायला पाठवलं. काही वेळानं तो शिष्य पाणी घेऊन परतला. गुरुजींनी त्या दुसऱ्या शिष्याला विचारलं की नदीचं पाणी घाण होतं, मग तू हे पाणी आणलं कसं? शिष्य म्हणाला, गुरुजी, नदीचं पाणी खरोखरच खूप घाण होतं, पण ते आंघोळ करणारे, धुणं धुणारे लोक नदीवरून निघून गेल्यानंतर थोडा वेळ मी तिथे थांबलो. काही वेळानं नदीतला गाळ कमी झाला आणि स्वच्छ पाणी वर आलं. त्यानंतर त्याच नदीतनं मी तुमच्यासाठी पाणी गोळा केलं. हे ऐकून गुरुजींना खूप आनंद झाला आणि त्यांनी इतर शिष्यांनाही शिकवलं की आपलं जीवन देखील या नदीच्या पाण्यासारखंच असतं. जीवनात अनेक वेळा दुःख, अनेक समस्या निर्माण होतात, तेव्हा जीवनाचं पाणी घाण दिसू लागतं. पण थोडी प्रतीक्षा, थोडा धीर धरल्यानंतर ही वरवरची दुःख, समस्या ह्या गाडल्या जातात आणि चांगला काळ समोर येतो. यातून बोध हाच की काही लोक पहिल्या शिष्याप्रमाणे दुःख आणि समस्या पाहून घाबरतात आणि संकट पाहून माघार घेतात. अशी माणसं आयुष्यात कधीच पुढं जाऊ शकत नाहीत. तर दुसरीकडे असे काही लोक असतात जे धीर धरतात आणि घाणीसारख्या समस्या आणि दुःख काही काळानंतर संपण्याची वाट पाहतात. फक्त तेच यशस्वी होतात. श्रोतो, आपण आमच्या रेडिओ जयंतच्या सगळ्याच कार्यक्रमांना देत असलेल्या प्रतिसादाबद्दल अतिशय मनापासून आभार. आतापर्यंत रेडिओ जयंतवर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती याचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध याचे एकूण 207 भाग, त्याचप्रमाणे प्राध्यापक रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस, डॉक्टर BG शेखर पाटील लिखित शोध, डॉक्टर यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, नर्मदा परिक्रमेवर आधारित प्रभुजी पाठक लिखित बिल्वपत्र, साने गुरुजी लिखित श्यामची आई, डॉक्टर सुभाष साठे लिखित त्या तिघी, या सगळ्या पुस्तकांना आपला भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळतोय. त्याचप्रमाणे आनंदी कट्टा या सदरात एकूण 1420 एपिसोड आपण ऐकलेत. त्याचप्रमाणे आमचा रेडिओ जयंतवरचा पहिला पॉडकास्ट चतुरस्त्र यामध्ये लेखक, कवी, नाटककार रमेश कोटस्थाने यांची मुलाखत 2 भागामध्ये आम्ही प्रसारित केली. त्यासाठी आपला भरभरून असा प्रतिसाद आम्हाला मिळालाय. यूट्यूब चॅनलवरच्या रेडिओ जयंतवरचे हे असेच कार्यक्रम स्वतःही ऐका आणि आपल्या मित्रांना, प्रियजनांना नक्की सबस्क्राईब करायला सांगा. आणि याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. श्रवणानंदाचा आनंद आपण स्वतःही घ्या आणि इतरांनाही घ्यायला सांगा. यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका, आनंदी कट्टा रेडिओ जयंतवरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.